पुढची बातमी पाहणार आहोत। तिकडे धुळ्यामध्ये एमआयएमचे आमदार डॉक्टर फारुख शहा यांनी शहरात लावलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरतायत। एमआयएमचे आमदार डॉक्टर फारुख शहा यांनी संकल्पपूर्ती एक विकास पर्वाची अशा टॅगलाईनचे बॅनर लावलेत। मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी शासनाने 45 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त करणारे बॅनर शहरात झळकलेले आहेत। विशेष म्हणजे आमदार शहा यांच्या या बॅनरवर एमआयएमचे राष्ट्रीय नेते कुठेही झळकलेले दिसत नाहीयेत आणि त्यामुळे शहरात अधिक चर्चा होते। काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि एमआयएम आमदार यांच्यामध्ये विकास कामांच्या श्रेयवादावरून श्रेययुद्ध रंगलं होतं आणि त्यानंतर आता आमदार शहा यांनी लावलेले हे बॅनर शिवसेना ठाकरे गटाला डिवचण्यासाठी तर नाहीत ना, असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी मूर्तीची मोठ्या प्रमाणावर झीज होत असल्याने मंगळवारी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली। हे अधिकारी 2 दिवसात यासंबंधीचा अहवाल पुरातत्व विभागाकडे पाठवणार आहेत। श्री महालक्ष्मी मंदिरातील मूर्तीची पारंपरिक पूजेमुळे गेल्या काही वर्षांपासून झीज झाली आणि मूर्तीवर पुरातत्व खात्याकडून वज्रलेप आणि रसायन प्रक्रिया करून मूर्ती संवर्धन करण्याचे काम सुरू आहे। तरी देखील मूर्तीची झीज होते आणि ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत असल्याची शंका निर्माण झालेली आहे। याची दखल घेत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिराला भेट दिली। त्यांनी अर्धा तास मूर्तीची पाहणी केली, मूर्तीची छायाचित्र देखील घेतली। तर पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहने यांनी मूर्तीची पाहणी केली आहे। जिल्हाधिकारी यांना भेटून 2 दिवसात अहवाल पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितले।